ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली, अर्जुन अगदी वेळेत पोहोचलेले असतात. डॉक्टर लगेच सदाशिव यांच्यावर उपचार करायला सुरुवात करतात. आता सदाशिव कुठेतरी शुद्धीवर आलेले असतात. तर मैनावती त्यांना म्हणतात, अहो, तुम्हाला बरं वाटतं ना? माझा जीव अगदी खशाशी आला होता. तर डॉक्टर म्हणतात, तुम्ही जरा शांत व्हा, मी त्यांना चेक करतो असं म्हणत डॉक्टर आता सदाशिव यांना चेक करतात आणि म्हणू लागतात, दीर्घ श्वास घ्या. आणि त्यांच्या लक्षात येतं की यांना कफ जास्त झाला होता. त्यावेळी अर्जुन त्यांना विचारतो, डॉक्टर नक्की यांना काय झाले? तर डॉक्टर म्हणतात, छातीत कफ साठल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत होता, परंतु आता काळजी करू नका, आता पेशंटची तब्येत स्थिर आहे. तर त्यानंतर आता सायली हंड्यातील पाणी घेण्यासाठी जाते, परंतु त्यावेळी तिच्या लक्षात येतं की हंड्यावर खूपच धूळ साचलेली आहे. म्हणूनच सायली आता मैनावतींना विचारते, यात पाणी कधी भरलेलं आहे? तर मैनावती म्हणतात, खूप दिवस झाले आहेत, कारण इथे पाणी रोज येत नाही ना. आता हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला धक्काच बसतो. तर डॉक्टर म्हणतात, तुम्ही अगोदर पेशंटला या रूममधून शिफ्ट करा, कारण हे जे दमट वातावरण आहे ना, त्यामुळे पेशंट आजारी अजून पडू शकतो, अजून त्रास होऊ शकतो. या दमट वातावरणामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर इथून बाहेर काढा. अर्जुन म्हणतो, हो डॉक्टर, आम्ही लवकरच यांना शिफ्ट करू. तर त्यानंतर डॉक्टर आता मैनावतींना म्हणतात, मी काही औषध दिली आहेत आणि माझ्याकडची सुद्धा गोळी दिली आहे, तुम्ही वेळेत त्यांना औषध द्या, बरं वाटेल. तर आता मैनावती डॉक्टरांसमोर हात जोडत आभार मानत म्हणते, डॉक्टर, खरंच तुमचे उपकार झाले, तुम्ही अगदी वेळेत आलात आणि म्हणूनच आज यांचा जीव वाचला आहे. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही, पण तुमची फी द्यायला माझ्याकडे काहीच पैसे नाहीयेत. मी तुमचे पैसे हळूहळू देईन, पण नक्की देईन. डॉक्टर म्हणतात, तुम्ही माझे आभार मानू नका, आभार मानायचेच असतील तर यांचे माना, यांच्यामुळेच आज तुमच्या नव्याचा जीव वाचला आहे. आणि हो, माझी फी देऊ नका, कारण माझी फी ऑलरेडीच यांनी दिली आहे. त्यावेळी मात्र मैनावती सायली अर्जुनकडे पाहू लागते. तर त्यानंतर डॉक्टर म्हणतात, चला मी येतो. अर्जुन आता डॉक्टरांना सोडण्यासाठी आणि गोळी घेऊन येण्यासाठी तिथून बाहेर निघून जातो. आता मैनावती आणि सायली सदाशिव यांना उठवून बसवतात. त्यांची ती अवस्था पाहून सायलीला खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे प्रिया आता सायली अर्जुनच्या रूममध्ये येते. आता पाहते तर तिथे सायली अर्जुन नसतात. आता ते दोघेही रूममध्ये नाहीत. हे पाहून प्रियाला धक्काच बसतो. प्रिया म्हणते, कुठे गेली असतील? हे त्या अगोदर मी त्यांचा मोबाईल शोधते असं म्हणत आता सायली अर्जुनचा मोबाईल प्रिया त्यांच्या रूममध्ये शोधत असते. एक एक ड्रॉवर ती चेक करते, परंतु तिला कुठे सायली अर्जुनचा मोबाईल सापडत नाही. काही ड्रॉवरही लॉक केलेली असतात. त्यानंतर ती तिच्या कपाट चेक करते. आता सायलीच्या कपाटात सुद्धा मोबाईल सापडत नसतो. प्रिया म्हणते, कपाटात सुद्धा नाहीये. तर त्यानंतर रॅकमध्ये वगैरे सगळीकडे ती मोबाईल शोधते, परंतु ना सायलीचा मोबाईल हाती लागत ना. अर्जुनचा प्रिया विचार करत म्हणते, मोबाईल घरात नाहीये म्हणजे 100 हे घराबाहेरच पडले आहेत. पण कुठे गेली असतील? एवढ्या रात्री काय शोधायला गेले असतील? मला आता कसं कळेल? प्रियाला मात्र काहीच कळत नसतं. प्रिया विचार करत असते की सायली अर्जुन नक्की काय शोधायला गेले असतील. अतील तर दुसरीकडे पाहायला मिळतं सदाशिव सायलीला म्हणतात, सायली, खरंच तुमचे उपकार झाले. आज तुम्ही आला नसता तर खरंच माझा जीव गेला असता. असं म्हणत सदाशिव सायली समोर हात जोडतात. आता अर्जुन त्यांच्यासाठी पाणी आणि औषध घेऊन येतो. अर्जुन त्यांना पाणी द्यायला जातो. तवे मैनावती म्हणतात, थांबा, मी ग्लास घेऊन येते. सायली म्हणते, नाही नको, ते खूप खराब आहे, बॉटलमधूनच पाणी प्या. असं म्हणत आता सायली त्यांची काळजी घेत असते. तर त्यानंतर सायली पुढे म्हणते, तुम्ही तुमच्या बगा बांधायला घ्या, कारण आता इथे जास्त राहण्यात काहीच अर्थ नाहीये. तर मैनावती म्हणतात, नाही नको, आम्ही इथेच राहणार. तर सायली अर्जुन म्हणतात, तुम्ही
आता अजूनही इथेच राहणार आहात का? आता जे काही घडलंय ते तुम्हाला कळत नाहीये का की अजूनही तुम्हाला प्रियाचीच वाट बघायची आहे? प्रिया तुमच्यासाठी येऊ शकत नाही हे तुम्हाला कळत नाहीये का? तुम्हाला अजूनही असंच वाटतं का प्रिया येईल? तिला तुमची काळजी आहे, तीच तुमच्यावर प्रेम आहे, अजूनही तिच्यावर तुमचा विश्वास आहे का? तिने तुम्हाला कधीच वायावर सोडले हे तुमच्या लक्षात येत नाहीये का? तर अर्जुन म्हणतो, प्रिया कधीही आणि कोणालाही स्वतःच्या फायद्याशिवाय मदत करत नाही किंवा त्यांचा वापर करून घेत नाही. या सगळ्यामध्ये तिचा स्वार्थ आहे आणि म्हणूनच तुम्हाला ती मदत करते. आता सदाशिव यांचे डोळे उघडलेले असतात. सदाशिव अर्जुनला म्हणतात, हे बघा, त्या प्रियाकडून आमच्या आता कुठल्याच अपेक्षा नाहीयेत. तुम्ही जे सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत. परंतु मैनावती मात्र अजूनही प्रियाच्या पैशावरच असतात आणि म्हणूनच मैनावती सायलीच्या नकळतच प्रियाला मेसेज करायला घेतात. आता हे ज्यावेळी सायली पाहते त्यावेळी सायली लगेच उठे आणि मैनावती यांच्या हातातील मोबाईल काढून घेते. मैनावती म्हणतात, ते त्यावेळी सायली पाहते तर त्या प्रियाला मेसेज करत असतात. तर आता सायली म्हणू लागते, तुम्हाला हे सांगायचं आहे का की आम्ही इथे आलो आहोत? तिने एवढा मोठा धोका दिला आहे, तुमच्या जीवावर भेटलं होतं, तरी सुद्धा तुमचे अजूनही डोळे उघडत नाहीयेत का? तर आता सदाशिव मैनावती यांना म्हणतात, अगं महिने, तू त्या प्रियाच्या नादी का लागतेस? सोड ना. तिचा विषय का तिच्या सत्त मागे मागे फिरतेस? अगं हे सांगता येत ना. तस आपण करूयात का? तू तिची वाट बघतेस का? तिच्या मागे फिरतेस? सदाशिव यांना त्रास होत असतो. तर मैनावती म्हणतात, अहो, तुम्हाला कळत नाहीये का? हे आज आलेत, परंतु उद्यापासून आपल्याला पैसे प्रियाच देणार आहे ना. तर आता अर्जुन म्हणतो, तुम्हाला वाटते ती प्रिया तुम्हाला पैसे देईल आणि तिचा स्वार्थ असल्याशिवाय तुम्हाला खरंच असं वाटते का ती प्रिया आयुष्यभर तुम्हाला पैसे देत राहणार आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, खरं तर तुम्हाला ती पटणार नाही, तरी मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही दोघे जिवंत राहिला नाहीत तर सगळ्यात मोठा फायदा त्या प्रियाचाच आहे, कारण तुम्ही दोघेच आहात जे सिद्ध करू शकता की ती तन्वी किल्लेदार नाही तर बबली लोखंडे तुमची मुलगी आहे. आता हे ऐकल्यानंतर मैनावती आणि सदाशिव यांना धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, काय झालं? धक्का बसला की हाला कसं कळालं? बबली लोखंडे हिच्या विषयीत सत्य आम्हाला माहीत आहे एवढंच नाही तर अजून बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. मी जर तुम्हाला सांगायला सुरुवात केली ना तर दिवसही कमी पडेल. ती बबली प्रिया किती खालच्या लेवलची मुलगी आहे ना हे आता मला चांगलंच माहीत आहे. तर सायली म्हणते, आणि तुमच्याकडून तीच नुकसान होणार हे जर तिला जाणवलं ना तर कोणत्याही क्षणी तुमचा जीव घ्यायला सुद्धा ती मागे पुढे बघणार नाही. मग तुम्ही तिचे आईवडील आहात याचा सुद्धा तिला काही फरक पडणार नाही. आता मैनावती सायलीच्या आणि अर्जुनच्या बोलण्याचा विचार करत असतात. तर सदाशिव म्हणतात, कसला विचार करतेस? अगं मैने, ती नाही येणार आहे. माकडीनेची गोष्ट माहीत आहे ना. माकडीन आपला जीव वाचवण्यासाठी पिलाच्या डोक्यावर चढली होती, पण इथे तर आपलंच पिल आपल्या डोक्यावर चढतंय, त्यामुळे नाही. तिच्यावर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाही. असं म्हणत सदाशिव यांना आता प्रियाचा खरा रंग कळालेला असतो. तर ते आता अर्जुन आणि सायलीला म्हणतात, मी तुम्हाला तुमच्या घरच्यांना इतका त्रास दिला तरी सुद्धा माझा जीव वाचवण्यासाठी तुम्ही इथे डॉक्टरांना घेऊन आलात. आता सायली महिनावरती यांना प्रश्न करत म्हणते, मग आमच्या सोबत याल ना? आणि हे ही प्रियाला सांगणार नाही आहात ना? तर आता सायली आणि अर्जुन मैनावती यांच्या उत्तराची वाट पाहत असतात. तर दुसरीकडे प्रियाने प्रतापराव आणि कल्पनाताई यांना उठवलेलं असतं. प्रतापराव म्हणतात, अगं काय झालंय? कशासाठी उठवलेस तू? अगं इतक्या रात्री आम्हाला खाली का घेऊन आली आहेस? तर कल्पनाताई म्हणतात, तन्वी, अगं मी गाढ झोपले होते, तू दरवाजा वाजवलास ना म्हणून मी उठले, पण तन्वी मला खरंच खूप झोप येते. तर प्रिया म्हणते, सॉरी, मी तुम्हाला झोपेतून उठवलं, पण खरंच तुम्हाला सांगायची गरज होती.
आणि म्हणूनच मी तुम्हाला इथे घेऊन आले आहे, कारण एवढी मोठी गोष्ट मला तुमच्यापासून लपून ठेवायची नव्हती. तर प्रतापराव विचारतात, अगं पण एवढं काय झाले? तर प्रिया म्हणते, सायली, अर्जुन त्यांच्या रूममध्ये नाहीत. कल्पना ताई म्हणतात, बस एवढं सांगण्यासाठी तू आम्हाला उठवलंस तन्वी. उद्या घोडी पाडवा आहे. मला सकाळी उठून सगळ्या कामाला सुरुवात करायची आहे आणि तरीसुद्धा तू मला झोपेतून उठवलंस. तर प्रिया म्हणते, आई तू असं कसं बोलू शकतेस? किती वाजलेत बघ ना जरा. आणि सायली, अर्जुन खरी नाहीयेत आणि इतक्या उशिरात ते जर खरी नाहीयेत तर ते तुला साधं कारण वाटते का? तर प्रतापराव म्हणतात, तन्व काळजी करायचं कारणच नाहीये. आणि कशाला एवढा विचार करतेस? आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की सायली आणि अर्जुनला रात्री उशिरा लाँग ड्राईव्हला जायला आवडतं किंवा आईस्क्रीम वगैरे खायला गेले असतील. मग तू का एवढा विचार करतेस? तर प्रिया मनाशीच म्हणते, हे दोघं माझा प्लॅन फ्लॉप का करतायत? मला वाटलं होतं की हे दोघं घाबरतील आणि लगेच सायली अर्जुनला फोन करतील आणि मग मला कळेल की ते दोघं नक्की कुठे आहेत. पण यातलं काहीच का घडत नाहीये खरं तर या दोघांनी आता सायली अर्जुनला फोन करायला हवा. पण मी काय करू आता? तर त्याच वेळी प्रताप राव म्हणतात, तन्वी हे बघ तू जा आणि शांत झोप आणि आम्हाला सुद्धा शांतपणे जरा झोपू दे आता. प्रतापराव आणि कल्पना ताई झोपण्यासाठी जात असतात. प्रिया म्हणते, थांबा जरा, मला माहीत आहे की तुम्हाला हे साधं प्रकरण वाटते, पण तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी अगोदर काही बोलले नाही, पण आता मला बोलावंच लागणार. हे दिसत तितकं साधं प्रकरण नाहीये. आता मात्र प्रतापराव आणि कल्पनाताई एकमेकांकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली, अर्जुन आता सदाशिव आणि मैनावती यांना शांता मावशीच्या घरी घेऊन आलेले असतात. अर्जुन म्हणू लागतो, आता तुम्हाला इथेच राहायचं आहे आणि वेळेवर औषध घ्यायची आहेत. तर सायली म्हणते, आणि या शांता मावशी यांना तर तुम्ही ओळखतच असाल ना, कारण तुमच्या मुलीला बबलीला तुम्ही यांनाच देऊन टाकलं होतं ना. आता मात्र सदाशिव आणि मैनावती दोघेही शांतच होतात. तर सायली म्हणते, आणि त्या बदलात तुम्ही भरपूर असे पैसे घेतले होते आणि ही गोष्ट तुम्ही नाकारणार आहात का? तर त्यावेळी शांता मावशी म्हणतात, हे नाही काय म्हणणार आहेत, त्यांना तर माहीत आहे की मी कोण होते. आता मात्र इकडे सदाशिव आणि मैनावती शांता मावशी यांच्याकडे पाहत असतात. आता शांता मावशी खूप चिडलेले असतात. अर्जुन त्यांना शांत करतो. आता अर्जुनने तिथे जयेशला बोलावलेलं असतं. अर्जुन जयेशला आतमध्ये बोलावतो आणि म्हणू लागतो, हा जयेश आहे, तुम्हाला जर काही हवं असेल, काही खायला हवं असेल तर तुम्ही जयेशला सांगू शकता, तो तुम्हाला आणून देईन. तो 24 तास तुमच्या इथे लक्ष ठेवून असणार आहे, त्यामुळे कोणीही इथून बाहेर पडणार नाही. आणि हो, त्याचा पूर्ण लक्ष असणार आहे. जयेश जर काही वेगळं तुला जाणवलं तर तू लगेच मला फोन करण. जयेश म्हणतो, हो असं म्हणत अर्जुन आता जयेशला बाहेर थांबायला सांगतो. आता मैनावती सायलीला म्हणते, सायली मला जरा माझा फोन देतेस का? तर सायली म्हणते, अजिबात मिळणार नाही, कारण मला माहीत आहे तुम्हा दोघांनाही असं वाटते की प्रिया तुम्हाला मदत करेल. ती तुमच्या मदतीला येईल, ती तुम्हाला पैसे देईल, तुमची काळजी घेईल. आणि मैना, मला चांगलंच माहीत आहे, सदाच्या सांगण्यावरून तू इथे आलीयस, पण माझी पाठ फिरता क्षणी तू लगेच त्या प्रियाला फोन करशील, मेसेज करशील, हो ना. आता मात्र मैनावती शांतच होते, कारण तिला सायलीच म्हणणं पटलेलं असतं, त्यासाठीच तर तिला मोबाईल हवा असतो. परंतु शांता मावशी आता मैनाला म्हणू लागतात, मैने आता तरी जागी हो आणि हो शानी अशील ना, तर या दोघांच ऐकशील. अगं हे दोघं आपल्या भल्याचा विचार करतात, हे जे सांगतात ना ते ऐकशील ना तर खरंच चांगलं होईल. अगं ती प्रिया काय आहे ना, हे अजून तुला माहीतच नाही. आता सदा पण चिडतो आणि मैनाला म्हणू लागतो, मैने अगं काय चाललंय तुझं? इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा अजूनही तुला तिच्याशी बोलायचं आहे का? अगं अजूनही जीवावर बेतलं तरी सुद्धा तुला त्या बबली सोबतच बोलायचं आहे का? तर आता मैनावती म्हणते की हो आहे,
माझा तिच्यावर भरोसा आहे. मला तिच्याशी बोलायचं कारण काहीही झालं ना तरी ती आपली पोटची पोर आहे आणि मी तुम्हाला सांगते ती नक्कीच कुठल्या तरी अडचणीत अडकली असणार आणि म्हणूनच ती आली नाही. तुम्हाला कळत नाहीये का? आणि अहो, एक गोष्ट विसरू नका, आपली पोरच आपल्या जन्माला पुरणार आहे. सदा म्हणतो की हो पुरणार आहे ना, म्हणूनच डॉक्टरांना पाठवून दिलं. माझा जीव वाचवला महिने. अग तुला कळतं का तू काय बोलतेस ते? आणि पैसे पाठवणार होती ना, कुठे पाठवलेत? सांग ना काय झालं? पैसे पाठवलेत का? तिने उपचार केलेत का माझ्यावर? तिने नाही ना. आज माझा जीव या दोघांनी वाचवलाय. तुझ्या त्या पोटच्या पोरीने नाही वाचवला आहे. अजूनही काही महिन्याचे डोळे उघडत नाहीत. महिना म्हणू लागते. नसेल पाठवले, आज जमलं नसेल तिला, पण उद्या पाठवलंच ना कदाचित डॉक्टरना सुद्धा. ती उद्या पाठवल, पण आता तिने उद्या पैसे पाठवलेत की नाही हे आपल्याला कसं कळणार? आपण तर इथे आलो आहोत ना. आता 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 महिनाच. हे बोलणं ऐकल्यानंतर सायली म्हणू लागते नाही, मला कळतं, सगळं कळते की अजूनही तू प्रियाचीच वाट बघणार आहेस. अजूनही तुझा त्या प्रियावरच विश्वास आहे. आणि आता मी तुला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते तुला पटणारच नाही, कारण तुझ्या त्या मुलीवर विश्वास आहे ना. आता मला सिद्ध करूनच दाखवावं लागेल. तुझ्या समोर तिचे खरे रंग आणावे लागतील. मला उद्याचा एक दिवस दे. मला फक्त उद्यापर्यंत वेळ दे. उद्यापर्यंत मी तुला सिद्ध करून दाखवते की प्रियाला खरंच तुमची गरज आहे की नाही. प्रिया तुमच्याबद्दल काय विचार करते? खरंच ती तुमचा विचार करतीये का? खरंच तिला काही फरक पडतोय का? तुम्ही जिवंत आहात की मेलात याने तिला काही फरक पडतोय का? हे सगळं काही मी तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवेन. आणि उद्याच्या दिवसात या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर आणेन. आणि जर तुम्हाला त्या गोष्टी पटल्या तर तुम्ही मला साथ द्यायची चालेल. आता मात्र मैना रागाने सायलीकडे पाहत असते. अजूनही तिच्या प्रियावर विश्वास असतो आणि म्हणूनच ती सायलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतापराव प्रियाला म्हणतात, हे साधं प्रकरण नाहीये. म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं तन्वी? तर प्रिया म्हणते, बाबा अहो साधा विचार करा. अर्जुनने महिप्त, साक्षी, नागराज यासारख्या मोठमोठ्या गुन्हेगारांशी वैर पकडला आहे आणि त्यात सायली सुद्धा अर्जुनला साथ देत असतेच. ती त्याच्या साथीला असतेच. मग या सगळ्यांच्या मनात सायली आणि अर्जुनविषयी किती राग असेल. आणि अर्जुनला मारण्यासाठी मारेकरी पाठवणं हे तर महिप्त शिखरेसाठी 5 मिनिटाच काम आहे. तो कधीही कुठल्याही क्षणी अर्जुनला मारण्यासाठी मारेकरी पाठवू शकतो. अर्जुनचा जीव घेण्याचा प्रयत्न करू शकतो. तर कल्पना ताई म्हणतात, अगं पण तन्वी. तर प्रतापराव म्हणतात, नाही नाही कल्पना, तन्वी बोलते ते अगदी खरं आहे. महिप्त शिखरे किती खालच्या पातळीला जाऊ शकतो. तो किती मोठा गुन्हेगार आहे हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तन्वी अगदी खरं बोलत आहे. तन्वी, अग तू सायली अर्जुनचा इतका विचार करतेस ना, हे पाहून खरंच खूप बरं वाटलं. तर प्रिया नाटक करत म्हणते, बाबा अहो कशाला तुम्ही आभार मानताय? अहो मी आपल्या माणसांचा विचार करणार नाही तर कोणाचा करणार सांगा बघू. आपण एक काम करूयात का? आपण त्यांना एकदा फोन करूयात का? म्हणजे आपली खात्री पटेल ना की ते दोघं नक्की कुठे आहेत. नाही म्हणजे जर आपल्याला कळालं की ते सुखरूप आहेत तर मग तुम्हालाही शांत झोप लागेल आणि मी सुद्धा शांतपणे झोपू शकते ना, कारण मला काळजी वाटत आहे त्या दोघांची. असं म्हणत प्रिया चांगुलपणाच नाटक करत असते. आता प्रतापराव आणि कल्पनाताई एकमेकांकडे पाहतात आणि प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, थांब मी करतो अर्जुनला फोन. असं म्हणत प्रतापराव आता अर्जुनला फोन करायला घेतात. प्रिया म्हणते, स्पीकरवर ठेवा म्हणजे मलाही कळेल ना ते दोघं नक्की कुठे आहेत. मग मी सुद्धा देवी आईला नमस्कार करेन आणि झोपण्यासाठी निघून जाईन. प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे. तर कल्पनाताई म्हणतात, तन्वी अगं तू सायली अर्जुनचा इतका विचार करतेस ना ते पाहून खरंच भरून आलं. परंतु प्रियाच्या मनात मात्र वेगळंच षड्यंत्र चालू असतं.
हे कल्पना ताईंना चांगलंच माहीत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मैनावती सायलीला म्हणते, ठीक आहे देते मी तुला उद्याचा 1 दिवस सायली. तू आता 24 तासाच्या आत हे सिद्ध करून दाखवूनच दे की आमची बुबली, आमची मुलगी आमच्या भल्याचा विचार करत नाही. पण सायली, मला खात्री आहे तू हे सिद्ध करू शकत नाही, कारण माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ती काहीही झालं तरी एवढी बेईमान होऊ शकत नाही. तिला तिच्या जन्मदात्या आई वडिलांची काळजी असणार आणि आमच्या काळजीसाठी ती नक्कीच प्रयत्न करेल. तर सायली मैनावतीला म्हणते, तुला असं वाटतं ना, मग ते आपण उद्याच बघू. तर मैनावती म्हणते, हो बघू ना बघू, उद्याच बघू. पण मला एक सांग, तू जर हरलीस तर आणि आमची पोरगी आमच्या भल्याचा विचार करते असं जर आम्हाला दिसलं तर सायली म्हणते, तर त्या क्षणी मी तुम्हाला मोकळं करेन आणि त्यानंतर मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. आणि हो, माझं हे बोलणं तू जर प्रियाला सांगायला गेलीस तरी सुद्धा मी तुझ्यावर चिडणार नाही, तुला जाबही विचारणार नाही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या क्षणी मी तुझा मोबाईल तुला परत देईन. तर आता अर्जुनला प्रतापरावांचा फोन येत असतो. अर्जुन म्हणतो, डॅडचा फोन, तू ये बाहेर, मी तोपर्यंत आहेच बाहेर. असं म्हणत अर्जुन बाहेर येतो. तर आता सायली म्हणू लागते, चला तुम्ही शांतपणे झोपा आणि मैना, आपण उद्याच भेटू, बघू कोण हरतय आणि कोण जिंकतय. आणि हो, उद्या जर मी हरले ना तर त्या क्षणी तुझा मोबाईल मी तुला परत देईन. तर शांता मावशी सायलीला म्हणतात, नाही पोरी, तू हरणार नाहीस, कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तुझ्या खरेपणावर विश्वास आहे. पण हिच्या त्या बबलीवर अजिबातच नाही, कारण तिची बबली कशी आहे ना हे मला चांगलंच माहीत आहे. आणि मैने, त्या बबलीने जरी तुझ्या पोटी जन्म घेतला असला ना तरी सुद्धा तू अजून तिला ओळखलं नाहीयेस. पण सायली, तुला नक्कीच पटवून देईल की तुझी ती बबली काय लायकीची आहे. आता मैनावतीचा नाही, परंतु शांता मावशीचा मात्र सायलीवर पूर्ण विश्वास असतो. तर सायली म्हणते, बरं ठीक आहे, आपण उद्या भेटूच. तर त्याचवेळी सायलीला कल्पना ताईंचा मेसेज येतो. सायली म्हणते, आईचा मेसेज. आता सायली मेसेज वाचते आणि म्हणू लागते, आलेच आम्ही. आता सायली धावत पळत बाहेर येते. तर इकडे अर्जुन प्रतापरावांचा फोन उचलतो आणि म्हणू लागतो, हॅलो डॅड, बोला ना. तर प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन, कुठे आहात तुम्ही? अरे इथे तन्वी खूप घाबरली आहे, तिला काळजी वाटते की तुम्ही नक्की कुठे आहात, आणि तिने नेच तर आम्हाला उठवलं आणि तुम्हाला फोन करायला सांगितला. तर अर्जुन म्हणतो, तन्वी. तर त्याच वेळी सायली त्या ठिकाणी येते आणि अर्जुनला कल्पना ताईंनी पाठवलेला मेसेज दाखवते. आता अर्जुन लगेच फोन स्पीकरवर ठेवतो आणि म्हणू लागतो, हा डॅड, अहो आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी आलो होतो. सायलीला मी म्हटलं की आता उशीर झालाय, नको आईस्क्रीम खायला जाऊया, पण तिला मात्र आईस्क्रीम्स खायचं होतं. मग काय, बाहेर पडावं लागलं. प्रतापराव म्हणतात, नाही, बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची असते. मग तिने कधीही सांगितली तरी सुद्धा पण आम्हाला सांगून जायचं ना. अर्जुन म्हणतो, डॅड, तुम्ही झोपला होता ना, म्हणून आम्ही तुम्हाला उठवलं नाही आणि काहीच सांगितलं नाही. तर प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे, पण तन्वीला तुमची खरंच खूप काळजी वाटत होती. तर अर्जुन म्हणतो, पण तन्वी आमची इतकी काळजी करू शकते हे वाटलं नव्हतं आम्हाला कधी. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अरे अर्जुन, तुम्ही रूममध्ये नव्हताना हे तन्वीने पाहिलं आणि तिची झोपच उडाली. तर आता अर्जुनला कळालेलं असतं की प्रिया आपल्या रूमची झडती घेऊन आली आहे. तर सायली म्हणते, पण आई, प्रिया आमच्या रूममध्ये का गेली होती? आम्ही तर येताना रूम बंद करून आलो होतो. आमच्या रूमचा दरवाजा बंद होता. आता मात्र प्रिया चांगलीच अडचणीत सापडलेली असते. आता प्रियाला उत्तर द्यावं लागतं आणि म्हणूनच प्रिया म्हणते, ते तुमच्या खोलीत पाणी ठेवलंय की नाही ना, ते बघायला गेले होते. प्रतापराव म्हणतात, बघा किती काळजी आहे तन्वीला. तर अर्जुन म्हणतो, हो ना, अग तन्वी, तू तिथेच आहेस. थँक यू सो मच, तू आमची एवढी काळजी घेतेस. बरं, आता तू बघून आलीच अशील तर पाणी नसेल ना रूममध्ये,
मग जाऊन पाणी ठेव. म्हणजे कसं आहे ना, आम्ही आल्यावर जर आम्हाला तहान लागली तर प्रॉब्लेम होईल ना. पुन्हा खाली उतरा, पुन्हा पाणी घेऊन जा. तर कल्पना ताई म्हणतात, अर्जुन, अरे मी पाणी नेऊन ठेवते, तुम्ही काळजी करू नका. आणि हो, तुम्ही वेळेत या. अरे उद्या गुढीपाडवा आहे, सगळी तयारी करायची आहे. तर सायली म्हणते, हो आई, आम्ही येतच आहोत. प्रतापराव म्हणतात, बरं ठीक आहे, मी फोन ठेवतो हा. असं म्हणत प्रतापराव फोन ठेवतात. कल्पनाताई म्हणतात, मी पाणी घेऊन आलेच, आपण जाऊयात. असं म्हणत कल्पनाताई आणि प्रतापराव आता आपल्या रूमच्या दिशेने निघालेले असतात. परंतु प्रियाच्या मनातलं वादळ काही अजूनही थांबलेलं नसतं. प्रिया म्हणते, खरंच सायली, अर्जुन आईस्क्रीम खायला गेले असतील का? पण ते सायली, अर्जुन, प्रताप आणि कल्पेशी खोट नाही बोलणार. म्हणजे एवढं सगळं करून माझ्या हाती काहीच लागलं नाही. प्रियाची खूप चिडचिड होत असते. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो, बरं झालं तू मम्माचा मेसेज मला दाखवलास, नाही तर आताच मी डॅड सगळं काही खरं सांगितलं असतं. तर सायली म्हणते, पण बघितलंत ना, ती प्रिया किती हुशार मुलगी आहे. म्हणजे आई बाबांना अडकवून ती ख्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होती. या सगळ्यामध्ये तिने आई बाबांना कशा प्रकारे ओढलं. तर अर्जुन सायलीला म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण तू आता आतमध्ये जे महिन्याला चॅलेंज देऊन आली आहेस ना, की एका दिवसात त्या प्रियाचा खरा चेहरा तू त्यांच्या समोर आणणार आहेस, ते कसं करणार आहेस? ती प्रिया किती खालच्या पातीला जाऊ शकते हे तुला चांगलंच माहीत आहे ना. ती प्रिया काही एका दिवसात आपल्या सापळ्यात अडकणार नाहीये. तर सायली म्हणते, पण जर या सापळ्यात ती अडकली तर? कारण हा सापळा जर तुमच्या सायली 2 ओने लावला तर आता मात्र अर्जुनचा सायली 2 ओवर पूर्ण विश्वास असतो. तर सायली अर्जुनला म्हणते, उद्या गुढीपाडवा आहे, उद्याच्याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्यात परतले होते. असत्यावर सत्याचा विजय हा त्याच दिवशी घडला होता आणि उद्या सुद्धा हेच घडणार आहे. असत्यावर सत्याचा विजय म्हणजे प्रिया किती नीच आहे हे आपण सदा महिन्याला दाखवून उद्या सत्याचा विजय होणार आहे. तर आता अर्जुनचा सायली आणि सायली 2.0 ओवर पूर्ण विश्वास असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुनला म्हणते की काम झालं आहे, प्रियाच्या डाव्या खांद्यावर भाजलेल्याचा डाग आहे. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे शांता मावशी जे बोलत होती ते खरं आहे. म्हणजे आता प्रिया ही बबली लोखंडी आहे हे सिद्ध करणारा किती मोठा पुरावा आपल्या हाती आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया आपल्या माणसाला फोन करते आणि म्हणते, तू फोन का केलायस? मी सांगितलं होतं ना की काम झाल्यावर मेसेज कर. तर तो माणूस म्हणतो, काम झालंच नाहीये. प्रिया म्हणते, म्हणजे? तर आता प्रियाचा असा माणूस म्हणतो, तुम्ही जो ॲड्रेस पाठवला होता त्या ॲड्रेसवर मी आलो आहे, परंतु तिथे कोणीच नाही. आता हे ऐकून प्रियाला धक्काच बसतो. प्रिया म्हणते, काय मग सदा महिना नक्की कुठे गेले असतील? आता मात्र प्रियाला काहीच कळत नाही. तर आता प्रिया या सत्यापर्यंत पोहोचू शकेल का, की सायली अगोदरच प्रियाच सत्य सदा महिना समोर? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.